गजर माऊलीचा, गजर माऊलीचा
हरि हरि विठोबा रघुमाई हरि जय जय हरि जय जय हरि जय जय विठोबा रघुमाई हरि जय जय हरि जय जय विठोबा विठोबा हेलो 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 राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे
केला होतात यादी केला होतात देवता दिस गुण भावा तिने पावलो विसावा धावा कृष्णेचिया कवाटे घालिया विसाचे वाटे घालिया मंगळाचे तिने गुणी नाम मंगळाचे तिने गुणी नाम मंगळाचे तिने गुणी चिंतिने पावलो विसावा पावलो विसावा धावा कृष्णेचिया धावा कृष्णेचिया कुंडलिया धावा कृष्णेचिया कामने मुक्ती परमिले लोभले कामने मुक्ती परमिले लोभले आता दिवस चारी केली मेरी आता दिवस चारी केली मेरी आता चिंतिने पावलो विसावा कुंडलिया धावा कृष्णेचिया कुंडलिया धावा कृष्णेचिया
आप भी म्हणून तोच गायना चारूंगा आप भी तो ही करता यासाठी केला होता अट्टहास यासाठी केला होता अट्टहास यासाठी केला होता साथी केला होता याद साथी केला होता याद साथी केला होता याद
गोड
यादीसाठी गेला होता टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा कृष्णेची या. कवतुक वाटे झाली या वेताचे, नाम मंगळाचे तिन्ही गुणे. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा कृष्णेची या. तुका म्हणे मुक्ती परनिली नोबरी, आता दिवस चारी खेळी मेळी. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा कृष्णेची या. समचरण सरोजम सांग नीलांबुदाभं, जगननेतपालं मण्डलं मण्डलानां. करुण तुलसीमालां कंदरं कञ्जनेत्रं, सदैनवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. चरण संताची, पंच कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका.
शुक्लं ब्रह्म विचारसार परमामद्यं जगद्व्यापिनी वीणा पुस्तकधारिणी भेदां प्रत्यन्धकारापः हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शारदां महायुगपीठे तटे भीमरथ्यां मुरुं पुण्डरीकाधातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नीलाम्बरश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं पाणोमहासाहितचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं। जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्तचोर प्रभो, जय जय माखन चोर, जयांचे केली स्मरण होय सगळे विद्यांचे दिगरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारोने आता यासाठी केला होता टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतनरूपी सेवे करता निवडलेला अभंग त्याचे यावर भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला जीवनादी वितराळ संपन्न पंचमेत निर्माते महाराष्ट्र भूषण देवनिवासी जगद्गुरु जगदवंदनी सकल कंठभूषी ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबारायांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा आपला शेवट कसा गोड झाला याचं प्रतिपादन करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगावर यथामती यथा अवकाश जशी जमेल अशा प्रकारे अल्पशा वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात। सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा कैलासवासी चिंतामण दादा सोनवणे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आवाज द्या थोडा। त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांच्या सर्व परिवाराने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। त्यानिमित्तानं ही कीर्तनाची सेवा परमभाग्याने माझ्याकडे आलेली आहे। मृदंगाचार्य हरिभक्त पारायण आमचे मृदंग विशारद दिनेश महाराज आहे। एकदा टाळ्या वाजवा जोरदार करण्यासाठी। अतिशय गोड काय सुंदर वाजवलं महाराज तुम्ही ऐकून। दिनेश महाराज आहेत आणि मोजकं तोलून मोलू ना सुगरणीनं मसाला किती बी असला तर टाकायचं किती हे लक्षात घ्यावा असं सुगरणीसारखं आपण सुंदर या ठिकाणी वादन केलेलं आहे। दिनेश महाराज आणि महाराष्ट्रभर ज्यांच्या आवाजानं वेळ लावलेला आहे असे दोनही रत्न या ठिकाणी उपस्थित आहेत। आमच्या संप्रदायातले संगीत विशारद हरिभक्त पारायण आमचे कैलाजी महाराज पवार आणि संगीत विशारद ओंकार महाराज जगताप, त्याच्यानंतर हरिभक्त पारायण सागर महाराज आहेत, दादा आहेत, सगळीच महाराज मंडळी आहे। इकडे चैतन महाराज आहेत, तिकडे हरिभक्त पारायण आमचे मित्र युवा कीर्तनकार महाराजांच्या सोबत आलेले आमचे जनार्दन महाराज भोसले महाराजही आहेत, आमचे योगेश दादा आहेत, सुनील दादा आहेत, इकडे दुसरे सांगळे दादा आहेत, दत्ता भाऊ आहेत, आत्माराम भाऊ आहेत आणि तुम्ही सगळीच मंडळी आहे। मस्त हे पायावरी या वारकरी संतांच्या पावसामुळे थोडासा कार्यक्रमाला उशीर झाला पण आपण वेळेतच थांबूयात, काही अडचण नाही की नाही। पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद आणि सेवेला सुरुवात। विठाला सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा हे जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये सांगतात। याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा। मी जीवनामध्ये जो अट्टहास केला तो या दिवसासाठी केला। कोणत्या दिवसासाठी? शेवटचा दिवस गोड व्हावा। आता शेवट आयुष्याचा का शेवट साधनेचा का शेवट जन्म मरणाचा? नेमका शेवट कोणता? मरण हा माणसाच्या जीवनातला शेवट नाही। आता मेलं तर दुसऱ्या जन्मात जावं लागत असं सर्वांना माहिती आहे। पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे खल दोस्तारे कृपा पारे पाहे मोरारे भज गोविंदम गोविंदम भज मूढमध्ये। पुन्हा जन्माला येणं पुन्हा मरण हे जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत आपला शेवट गोड नाही। हा लक्ष देऊन ऐका बरं का। किती वेळा जन्मा यावी नित्य व्हावे फजित, सारखं जन्माला येणं आणि सारखं मरण हे जर चालू असेल तर आपला शेवट गोड झालेला नाही। मग शेवट गोड होणं म्हणजे काय? आपलं साध्य आपल्याला मिळणं म्हणजे आपला शेवट गोड होणं। मग नरदेहात आल्यानंतर माणसाचं साध्य काय? नरदेहात आल्यानंतर माणसाचं साध्य आहे भगवत प्राप्त। जगाचा मालक ज्या दिवशी भेटला त्या दिवशी म्हणायचं यासाठी केला होता अट्टहास। जगाचा मालक भेटला की म्हणायचं शेवटचा दिवस गोड व्हावा। जगाचा मालक भेटला की म्हणायचा आता निश्चिंतीने पावलो विसावा। आणि जगाचा मालक भेटल्यावर कोणती तहान राहणार आहे? कुंडलिया धावा तृष्णेची या। पण हे कळलं कशामुळं? कौतुक वाटायला लागलं, कौतुक वाटे झाले या वेताचे।
नाम मंगळाचे तिने गुणे. भगवंताच्या मंगल नामानं एवढी मोठी क्रांती केलेली आहे. ऐका, ज्या मुक्तीसाठी लोक रात्रंदिवस नको दादा काही नाही, ज्या मुक्तीसाठी लोक रात्रंदिवस धडपड करतात ती मुक्ती आमची नवरी झालेली आहे. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळी. चारी दिवस खेळी मिळी याचा अर्थ चारही मुक्ती आम्हाला खेळण्यासाठी सुखकर झाल्या. देवाची द्वारी, जे पाठ आहे ते बोला. देवाची द्वारी उभा क्षणभरी तिने मुक्ती चारी. म्हणजे चारही दिवस म्हणजे चारही मुक्ती आम्हाला खेळण्यासाठी सुखकर झाल्या. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची या, असा अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. सज्जनो, प्रत्येक माणसाच्या जीवनातले 2 दिवस महत्वाचे असतात. एक येण्याचा दिवस आणि दुसरा बोला जाण्याचा दिवस. ज्याला येण्याचा दिवस मिळतो त्याला जाण्याचा दिवस मिळत असतो. ज्याचं बारसं झालं त्याचं तेरसं होणार. आया है सो जाएगा, राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ गया, कोई बांध गया जंजीर. येत नाही उरू आले अवतार, ये रते पामर जीव किती. अवतारांना अवतार कार्य संपून जावं लागलं, अवतारांना जावं लागलं. मग अवतावरल्या वेळ लागणार आहे का? उपजलिया पिंडा मरण सांगाते, मरते उपजते सवेची. जन्मा आले बाळ, त्याची वाट पाहे काळ. ज्या दिवशी बाळ जन्माला आलं त्या दिवसापासून काळ त्याची वाट पाहत असतो. घडी घडी काळ वाट याची पाहे. अजून किती आहे अवकाश, आयुष्य मोजावया बैसला मापारी. तुकारी व्यवहारी संसाराच्या. महाराज म्हणले जो आलेला आहे तो जाणार आहे. म्हणून आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. जागा व्हा, उठा जागे व्हा रे आता. जाग होऊन काय करा? स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माथा. चुकवी व्यथा जन्माच्या, धन दारा पुत्र जन. बंधू सोयीरे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून. शरण रिघा देवाशी, जगजोगी जगजोगी. जागे जागे बोलती, जागता जगदेव राखा काही भाव. आता जाग होण्याची गरज आहे. मग जाग कोणतं व्हायचं? आजा मेला, पंजा मेला, बाप मसना नेला किंवा गेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा उठा जागा, पाठी भयाले मोठे. पंढरी वाचून तुझा भाव नाही कोठे. जाग होणं म्हणजे काय? एक पाहत असा एकाची दहने, सावधत्या गुन्हे कारे नव्हा किंवा कारे नवोश. एक माणूस एका माणसाला स्मशानापर्यंत नेऊन पोहोचवतो, पण त्याला वाटत नाही आपल्याला सुद्धा कोणीतरी पोहोचवणारा आहे. आपण जागा होत नाही बरं का. 10व्याला आले तरी लोक गडबड करतात. जायचं कुठं? मजबूर न कळतंय ना तुम्हाला? 10व्याला आले तरी गडबड करतात. जायचं कुठं? कीर्तन होऊ द्या थोडा वेळ उशीर, मी तर वेळेतच थांबणार आहे, टेन्शन घेऊ नका. कीर्तन थोडा वेळ उशीर झाला, थोडा वेळ लांबलं तरी माणसाला टेन्शन येतं. अरे मग हे सोडून जायचं कुठं आपल्याला? जाग व्हा की नेमका वेळ आपल्याला घालवायचा कशामध्ये हे जाग होणं गरजेचं आहे. म्हणून म्हणतात एक दिन तेरी भी डोली निकल जाएगी, 4 कांधों पे सज धज के चली जाएगी. एक दिन तेरी भी डोली निकल जाएगी, 4 कांधों पे सज धज के चली जाएगी. एक दिवस चौघाच्या खांद्यावर आपली पालखी जाणार आहे. म्हणतात सज धज के जब मौत की सैजादी आएगी, सज धज के जब मौत की सैजादी आएगी. ना सोना कमाएगा ना चांदी आएगी, ना सोना कमाएगा ना सोनू आएगी. अशा विठाला बोला ना. मेरू तुल्य
पृथ्वी दिलेल्या सुवर्ण न मिळे एक क्षण नर देह जायाचे शरीर जाईल क्षणात कहा गोपीनाथ पावेचे ना शरीर जायाचे ठेवणे नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान देह जाईल देह जाईल देह जाईल पण अशी चाल म्हणून जावं बरोबर आहे जाणारच आहे पण अशी गोड चाल गावून जावं म्हणजे त्याचा अर्थ वेगळा नसत तो सत्कारणी लागून जावा काय आमच्या जीवनाचं सार्थक काय कीर्तन करता करता मरण येणं याला म्हणावं शेवट गोड होणं हे वादनाची साधना करतात ना वाजवता वाजवता येणं याला म्हणतात शेवट गोड होणं गायन जर करत असतील तर एखादं प्रमाण गाता गाता येणं शेवट गोड होणं तुम्हाला शाप जरी दिला तुम्ही लवकर जाणार नाही कारण अनेक लोकांचा आशीर्वाद तुमच्या मागे आहे बरोबर आहे ना येणं जाणं आपल्या हातात नाहीच आहे ना येणं जाणं आपल्या हातात नाही महाराज म्हणले जावं सगळ्यांना लागणार आहे याच्यात काहीही शंका नाही बरोबर आहे ना एका स्मशानभूमीत छान लिहिलं होतं बघा मंजिल तो तेरी यही थी गुजर गया वक्त यहाँ आते आते क्या मिला तुझे इस दुनिया से अपनों ने ही जला दिया जाती जाती आपली माणसं आपल्याला जाळायला तयार असतात एका ट्रकवर मी असं छान वाचलं मौत से किसी की रिश्तेदारी है आज मेरी तो कल तेरी बारी है सहज वाक्य असतात काही काही पण त्याच्यात अर्थ असतो पण कुठं काय लिहावं हे कळलं बी पाहिजे या निवडणुकीच्या धामधुमीत एका उत्साही कार्यकर्त्यानं स्मशानभूमीत लिहिलं 2024ला साहेब येणार म्हणजे येणार ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद बाकी त्यांनी प्रसाद असा आनंद घ्या विठाला विठाला जावं लागणार आहे याच्यात काही शंका नाही मग जाणं तर सर्वांनाच आहे ना बरोबर आहे का ना महाराज म्हणले अवतारांना सुद्धा जावं लागलेलं आहे गेले दिगंबर ईश्वर विभूती मग राहिलं काय राहिल्या त्या कीर्ती जगा माझी कीर्ती मागं राहणार बाकी काही मागं राहणार नाही ज्ञानेश्वर महाराज आपण डोळ्यानं पाहिले नाही पण आजही आपण ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी सोहळा साजरा करतो का कीर्ती रूपानं मागे ज्ञानेश्वर महाराज मागे नाही पण ज्ञानेश्वरी मागे ज्ञानेश्वर महाराज नाही पाहिले पण ज्ञानेश्वरी आजही आहे ना वाचावी ज्ञानेश्वरी आणि डोळा पाहावे पंढरी महाराज म्हणले एक तरी ओवी अनुभवावी एका तरी ओवीचा अनुभव जीवनामध्ये आला ना
या वाचे ज्ञानेश्वरी. भाव असला पाहिजे. ज्ञानेश्वरी पोथी म्हणून वाचायची नाही, ज्ञानेश्वरी एखादा ग्रंथ म्हणून वाचायचा नाही. ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानेश्वर महाराज याच्यामध्ये आहेत असं धरून आपण बोलायचे, वाचायचे. लक्षात ठेवा, एका तरी ओवीचा अनुभव जीवनामध्ये आला पाहिजे. मग आज शिल्लक आहे ज्ञानोबा आहे आपल्यामध्ये. कशामुळं? ज्ञानेश्वरी कीर्ती रूपानं शिल्लक आहे. तुकाराम महाराज आपण पाहिले नाही, पण गाथा महाराजांची आजही आपल्या समोर आहे. छत्रपती शिवाजी महाराज आपण पाहिले नाही. ऐका बरं, 50 वर्षाचं वय छत्रपती शिवाजी महाराजाला मिळालेलं आयुष्य 50 वर्ष. 50 वर्षात फार तर एक घर आणि एक फार्म हाऊस बांधणं होतं. ते बी श्रीमंताकडून, गरिबाकडून तर एक 4 खोल्याचं घर भरपूर झालं. 50 वर्षात आपल्या आयुष्यात एक घर बांधणं होतं. अवघ्या 50 वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांचे 450 किल्ले डोळ्यानं पाहायला मिळतात. हा कीर्ती रूपाचा हा इतिहास आपल्या डोळ्यासमोर आहे. कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येणार नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला हे विसरता कामा नये. टाळ्या वाजवायच्या तर जोरात वाजवा, नाही तर वाजवू नका. तो खर्चाचा विषय आहे. बरोबर आहे ना. महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे 450 किल्ले ही कीर्ती आजही आपल्या डोळ्याच्या समोर आहे. भगवान बाबा जाऊन 60-62 वर्ष झाली. बरोबर आहे ना. पण आजही भगवानगड आपल्या डोळ्यासमोर आहे. भगवान बाबांची कीर्ती आज आपल्या डोळ्यासमोर आहे. काय कीर्ती भगवान बाबांची आहे का. जिथं रक्ताचे थेंब पडले तिथं तुळशी निघाल्या. बरोबर आहे. तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेथे, धावून आले देव दिले अभय तेथे. आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा, वैराग्य मूर्तिमंत दिशे शांतीची शोभा. भगवान बाबांनी आपलं इंद्रिय जिथं टेसलं त्या रक्ताच्या थेंबातून तुळशी निघाल्या. ही कीर्ती आजही आहे. पण भगवान बाबा हे कशामुळे करू शकले तर त्याच्यासाठी अगोदर आहे. बैसोनी पाण्यावरी वाचिली कादंबरी. बोला नाही हो. ज्ञानेश्वरी महाराजांना ज्ञानेश्वरी वाचली. ज्ञानेश्वरी सोडून भगवान बाबांच्या जीवनात कशाला महत्व नव्हतं बरं का. म्हणून गळ्यात समाधी सुद्धा ज्ञानोबारायांची होती. वाचली सुद्धा ज्ञानेश्वरी आणि आग्रह धरला ज्ञानेश्वरी वाचण्याचा. बरोबर आहे. कीर्ती रूपानं आज शिल्लक आहे. हा झाला सामाजिक संदेश लोकांना चमत्काराच्या रूपानं धरा असं काही. पण भगवान बाबांना अतिशय महत्वाचा एक संदेश समाजाला दिला बघा. आज त्या संदेशाची सर्वांना आवश्यकता वाटते. बाबांनी सर्वात मोठा संदेश दिला, एकरिका पण पोरं शिकवा. महाराज ही फार महत्वाचा संदेश समाजाला भगवान बाबांना दिला आणि या संदेशाची आजही आठवण होते. म्हणजे कीर्ती रूपानं ते आजही आपल्या श्रमात आपल्यामध्ये शिल्लक आहे. लक्ष देऊन आहे का बरं का. कीर्तीनं मागे राहणार आहे. बाकी माणसाला जावं लागणार आहे. जावं तर सगळ्यांनाच लागणार आहे. जाणं कोणा सर अगोदरचा ठीक होता. विठाला विठाला. एकीकडे धृतराष्ट्राचं जाणं बघा. भारताचा एका काळचा सम्राट धृतराष्ट्र, पण शेवटच्या क्षणाला त्याला आगीत जळून जावं लागलं. हा शेवट एका भारताच्या सम्राटाचा आहे. भारताच्या सम्राटाला धृतराष्ट्राला आगीत जळून मरावं लागलं, आगीत जळून जावं लागलं, आगीत जळून त्याचा शेवट झाला. हा शेवट एका भारताच्या सम्राटाचा आहे. हे जाणं एका सम्राटाचं आहे. हे जाणं एका चक्रवर्ती राजाचं आहे. या उलट तुकाराम महाराजांचं जाणं बघा. 42 वर्ष समाजात राहिले, पण 42 वर्ष समाजाचा त्रास सोडून महाराजांना काही पाहिलं नाही. तुकाराम महाराजा एवढा त्रास आजच्या कीर्तनकाराला नाही. आम्हाला होतो कधी प्रवासाचा त्रास. आता सकाळी मला 4 वाजले महाराजांकडे यायला. आता इथून संध्याकाळचं कीर्तन आहे शेगावच्या. म्हणून नाही. लक्षात घ्या. हीच गाडी भाड्यानं लावली तर लाखभर रुपये महिना आणू शकतो. आणि शिकत होतो तेव्हा मी काही एवढा पैसा नव्हता. बरोबर आहे. आळंदीला कीर्तन शिकत होतो तेव्हाही काही पैसे नव्हते.
8-10 वर्ष कीर्तन केले तेव्हाही काही पैसा मिळाला नाही. आता या 2-4 वर्षात लोक द्यायला लागले. बरोबर आहे ना. याच्या अगोदरही कीर्तन केलं. कोरोनात आम्ही ऑनलाईन कीर्तन भजन केली मग पैसे थोडी. हा तू म्हणता मग घेता कशी. देता म्हणून घेतो बाकी. बरोबर आहे ना. देता म्हणून घेतो नाही तर काय करणार होतो आम्ही. विठाला पैसा हा गौण विषय आहे. बरोबर आहे ना. लक्षात ठेवा. जीवनच संपून गेलं ना हो. कीर्तन बंद करा म्हणलं की जीवन उरलंय कुठं. अरे आपल्यातलं कीर्तनकार बाजूला गेल्यावर आपली शून्य किंमत आहे. कोरोनात आपली किंमत आपल्याला कळाली. प्रत्येकाला ज्याची त्याची किंमत कोरोनानं कळून दिली की आपण कोण आहोत. बस लक्षात ठेवा. मला काय सांगायचंय ते फार महत्वाचं आहे. जाणं सर्व गाथा पाण्यात बुडवली महाराजांची. एवढं विलक्षण जीवन. म्हणतात कोपला पाटील एवढं विलक्षण अनुभवलं बरं का. लक्ष द्या. आणि या त्रासाला महाराज कंटाळले. कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या त्रासाला माणूस कंटाळतो. एखाद्या निर्णयापर्यंत येत असतो. काही माणसं म्हणतात कसं काय निर्णय घेतला काय माहित. असं होत नाही. त्याच्यावर अनेक वेळा विचार आलेला असतो फक्त ठाम झालेला नसतो. काही माणसं म्हणतात अहो बोलून गेला ना आत्महत्या केली. अरे असं होतच नाही. अनेकदा त्याच्या मनामध्ये ते काहूर माजलेलं असतं. बरोबर आहे. आणि एखाद्या निर्णयापर्यंत माणूस येत असतो. माया हो बोला. एखाद्या मुलीला सारखा सासरचा त्रास झाला की आठवण कुठली येते. बोला ना. तुमचे 2-2 हप्ते जमा झाले नाही का. बोला जा. हा आणि काल फडणवीसांच्या शपथविधीला होतो मी पण. त्यांनी सांगितलं आता 2100 होणार आहेत. पण बोला टेन्शन घेऊ नका. बरोबर आहे ना. लक्ष देऊ नाही का. नाही यांचा गोंधळ झाला हो. मागं 6-7 महिन्यापूर्वी एक योजना आली होती. 75 वर्षाच्या पुढे महिला पुरुषांना एसट्या फुकट. बरोबर आहे ना. आणि त्या एका महिन्यात बाया 65च्या 75 वर गेल्या. वय वाढून घेतलं. बरोबर आहे. मागच्या 2 महिन्यात योजना आली लाडकी बहीण. आणि तिची वय मर्यादा 65 केले कर्म झाले तिची बघा. हरी हरी. बस असं झालं. काहींच्या तोंडावर आनंद मावना. आणि तिनं वय वाढून घेतलं. तिला तोंड झोडून घ्यायला टाइम राहिला. पण आमच्या गावातल्या समिंद्र आत्यानं एक मजा केली. म्हणलं आले का 2 हप्त्याचे पैसे. आले म्हणे बाबा. आणि म्हणलं एसटी ती बी फुकट आहे म्हणे. म्हणलं 65 आणि 75 एकच काय म्हणे 2 आधार कार्ड काढले. एका 65 केलं एका 75 केलं. म्हणलं धन्य माता पिता तयाची या. जमलं म्हणलं. आता आहे का नाही. लक्षात ठेवा. एखाद्या मुलीला सासरचा त्रास झाला की आठवण कुठली येते. माहेर. पण आता सासूरवास राहिलाय. मान्य करता एवढं चांगलं. आता सुनवास. पहिलं पोरीला भीती वाटायची. एकच भीती बरं पोरीला. नवरा कसा भेटतो ही भीतीच नव्हती पहिल्या पोरीला. सासू कशी भेटती. सासू कशी भेटती. सासू कशी भेटती. नवऱ्याची का भीती नव्हती. तिला माहिती आहे मी त्याला कधी मुठीत करतो. त्याच्यामुळे ही भीती बाळगायचं काही कामच नाही ना. काय माणसं म्हणतात तो आपल्या डाव्या हाताचा मळ आहे. बरोबर आहे ना. असा. पण सासूची भीती वाटायची. सासू कशी भेटते. सासू कशी भेटते. सासू कशी भेटते. आता सासूलाच भीती आहे. महाराणी येतीच कशी. ठेवती घरात का काढतील आता मला घराच्या बाहेर. बरं येतीच कशी भीती नाही. येतीच का नाही ही भीती राहिली आहे. बरोबर आहे ना. पहिला असं म्हणायचे चांगली बायको मिळायला काय लागतं. बोला नशीब. आता बायको मिळणं हेच नशीब झालं. एका पोराला म्हणलं का रे तुला बायको कशी पोरगी कशी पाहिजे लग्नासाठी. बरं का ओंकार महाराज. एकाला म्हणलं तुला लग्नासाठी मुलगी कशी पाहिजे. तुझी डिमांड काय आहे. काही डिमांड नाही म्हणे फक्त जिवंत पाहिजे. लक्षात. विठाला विठाला. सासरचा त्रास झाला की आठवण कुठली येते. माहेराची येते. बरोबर आहे ना. म्हणते काय बघा जा
सासूचा सोसेना कुणी माहेरात भेटेना सासू सासूचा सोसेना कुणी माहेरात भेटेना कुणी पंढरी आहे भिवरेच्या तिरी म्हणून जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा. बोलूया आपल्या सगळ्यांचं माहेर आहे पंढरपूर. म्हणून महाराज म्हणले लक्ष द्या, आता मला माझ्या माहेराला जायचंय. कंटाळले आणि या निर्णयापर्यंत आले, माझ्या माहेराला मला जायचंय. मग साधू संताला विनंती केली, तुम्ही सनकादिक मनविता कृपा एवढा करा उपकार सांग देवा नमस्कार. अनाथ अपराधी पतित आगळा परिपाया वेगळा नका करू. तुका मने मजा ठेवा मूल लवकर पाठवा. एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. तुम्ही सनकादिक संत आहात, देवाला माझा नमस्कार सांगा. देवाला काय सांगा, अनाथ अपराधी, मी अनाथ आहे अपराधी. बघा बरं का, पंचमवेद गाथा ज्यांनी लिहिला ते स्वतःला अनाथ अपराधी म्हणतात. आणि ज्यानं गाथ्याचं एक पारायण केलं तो तुकाराम महाराजाचा चुलताच होतो. बरोबर आहे. ज्यांनी गाथा लिहिला ते स्वतःला अनाथ अपराधी म्हणतात. मी अनाथ आहे अपराधी आहे, पण तुमच्या पायापासून मला वेगळं करू नका. तुका म्हणे मज आठवा, माझी आठवण आहे का नाही देवा तुम्हाला. जशी एखादी सासूरवासीन त्रासात असली ना की बापाला आईला फोन करते, अहो मेले नाही मी, जिवंत आहे आणखी, तुम्हाला आठवण आहे का नाही माझी. तसं महाराज म्हणले माझी आठवण आहे. तुका म्हणे मज आठवा, मूळ लवकरी पाठवा, आम्हाला कोणाला तरी घ्यायला पाठवा. जगाच्या मालकाला निरोप दिला. जगाचा मालक तुकोबारायला घ्यायला आला. पाहुणी घराशी आजी आली ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोडके जर्जर. झोपडं तुकाराम महाराजाचं, पण त्या झोपड्यात जगाचा मालक येऊन बसला. बरं, झोपडा असू द्या, मनाची श्रीमंती व्हायची. भाकरी बरोबर भूक असावी, अंथरुणा बरोबर झोप असावी, श्रीमंती बरोबर दान असावं. हा जगातला एक नंबरचा श्रीमंत. भाकर आहे, भूक नाही दरिद्री आहे, अंथरुण आहे, झोप नाही दरिद्री आहे, पैसा असून दान करत नसेल तर दरिद्री आहे. शरीराचं वजन वाढलं तर व्यायाम करावं, आणि धनाचं वजन वाढलं तर दान करावं. संपत्तीतला 10% भाग चांगल्या कामात खर्च व्हावा. मनाची श्रीमंती पाहिजे ना, म्हणून म्हणतात झोपडा असू द्या. किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या. बोला, या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे आकाश पांघरावे, ताऱ्याकडे पहावे या झोपडीत माझ्या. या
किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. झोपडा असू द्या पण आनंद पाहिजे. काही काही बंगल्यात भांडणं असतात आणि काही काही झोपड्यात आनंदाच्या बातम्यात आहेत. बरोबर आहे ना? बंगल्यात काही काही लक्ष द्या ना, मोठा बंगला असतो आणि त्याच्या शेजारी एखादा गरीबाचा झोपडा असतो आणि ते बंगल्यातली दोघं नवरा बायको झोपड्यात तक्रार करायला येतात. माझं बोलणं कळतंय का तुम्हाला? बंगल्यातल्या दोघा नवरा बायकोची तक्रार झोपड्यातल्या कुटुंबाकडे असते आणि ते झोपड्यातलं कुटुंब म्हणतो अहो एवढं सगळं असून असं कसं काय होतंय तुमचं, आम्ही बघा बरं किती आनंदात आहे का? कळलं माझं बोलणं? आनंदात असलं पाहिजे. झोपडा असू द्या पण आनंद पाहिजे. आणि या झोपड्यात आनंदाचा कंदच येऊन बसला होता ना. आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी याचे. भगवंत म्हणले चला मी तुम्हाला घ्यायला आलो. तुकाराम महाराज म्हणले मला जरा विचारू द्या माझ्या बरोबर कुणा कुणाला यायचं. मग गावात आले, चला माझ्या बरोबर वैकुंठाला, मला भगवंत घ्यायला आले. कोणी तुकाराम महाराजाच्या शब्दावर विश्वास ठेवला नाही. ऐकताय ना तुम्ही आत्माराम भाऊ? तुकाराम महाराजाच्या शब्दावर लोकांचा विश्वास नव्हता. तू सानप महाराज आहे. बरोबर? कळलं? ज्यांना हुशार आहे त्यांना कळलं माझं बोलणं. तुकाराम महाराजाला लोक पागल म्हणले. लोक कधी कोणाला पागल म्हणतील सांगता येते महाराज? हे बघा, डिपेंड ऑन सिच्युएशन, कंडिशन नुसार माणसं बदलतात. तोंडावर एक बोलतात, माघारी एक बोलतात, आहे की नाही? लक्षात घ्या. पागल म्हणले लोक तुकाराम महाराजाला, आणि भजन करणाऱ्याला पागलच म्हणतात ना कोणी. आम्ही एखाद्या घरी गेलो का ती बाई म्हणते महाराज आमच्या मामाला देव आवडत नाही, आत्याला देव आवडत नाही, नवऱ्याला देव आवडत नाही, पण आमचं पोरग मंदिराशिवाय राहत नाही. कसा काय पागल जन्माला आलं काय माहिती. आमच्या कुळी नव्हती ऐसे, हे चिपिशे जन्मले किंवा निवडले. भजन करणाऱ्याला लोक पागल म्हणतात. हा लक्ष देऊन ऐका. लोक पागल म्हणतात हे महत्वाचं नाही, हे विशेषही नाही, तो स्वभाव आहे त्यांचा. पण त्या पागल म्हणण्याचा परिणाम होत नाही, हे परमार्थाचं बेनिफिट आहे. कळलं माझं? पागल म्हणलं तरी महाराज म्हणले समक्षेत्रोच मित्रेच तथा मानापमान यो शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता. परमार्थाची उंची कोणती असते माहिती आहे? हार घातल्यानंतर आनंद होत नाही आणि शिवी दिल्यानंतर दुःख होत नाही. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव. काल शास्त्रीजी आम्ही तिथं शपथविधीला बरोबर होतो. ते गडबड होती, गर्दी होती आणि ते सेल्फीचा त्रास होऊ लागला त्यांना. मी सोबत होतो. ते गेटवर आम्ही थांबलो. थांबल्यानंतर मग उभे राहिले ते. म्हटलं बाबा खुर्ची आणतो. अरे नको म्हणले, खुर्ची आण नको. 2-2 तास उभं राहायची सवय आहे आपल्याला, कशाला खुर्ची आणतो. मी नेली दिली तो भाग वेगळा आहे, पण त्यांच्या मनातून तोंडातून काय आलं, अरे आपण 2-2 तास उभे राहणारे माणसं 5 मिनिटं उभं राहिलं मग काय. लक्षात ठेवा, ही महत्वाचं आहे. आणि त्यांना आता त्यांना तर काय म्हणतात लोक, काही बी म्हणतात. ज्याला भेटले नाही ते तर यांना चांगलं म्हणतं का? त्यामुळे म्हणून त्यांचं काम आहे. मी गृहीतच धरत नाही. मी माऊली आणि ज्ञानेश्वरी सोडून कुणाला मानतच नाही, मला त्रासच होत नाही. मी माऊलीला आणि ज्ञानेश्वरीला सोडून कुणाला महत्वच दिलं नाही. त्याच्यामुळं लोकांनी मला काय म्हणलं काय म्हणणार याचा मला त्रास होत नाही. त्यांचंच वाक्य आहे, संसारात गांजून गेलेल्या माणसानं आपली स्तुती करावी, याच्यापेक्षा आपल्यावर वाईट दिवस कोणते. बायको ज्याचं ऐकत नाही त्याचं बाबा ऐकतो. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. विठाला विठाला याच्यापेक्षा आपली उंची किती मोठी आहे लक्षात ठेवा. हे त्यांचे वाक्य आहेत, लक्षात घ्या. हे परमार्थ करणाऱ्याची भाषा असते. परमार्थ करणारे माणसं खूप मोठे असतात महाराज. आपण त्यांच्यापर्यंत नाही जाऊ शकत. आपल्याला वाटतं हे खाली आले, हे वर गेले, असं काही नसतं. तुकाराम महाराजाला लोक पागल म्हणले, पण त्या पागल म्हणण्याचा परिणाम झाला नाही. भुंकती ते द्यावे भुंकू, आपण नाही त्याचे शो. तुम्ही चालत राहा तुमचे तुमचे. लक्षात येते माझं बोल. म्हणू द्या ना पागल, कुणाला पागल म्हणत नाही. काही दिवसापूर्वी सूरज चव्हाणला पागल म्हणत होते, पण त्यानं सगळ्याला गुलीगत धोका दिला. बरोबर आहे ना? बरोबर आहे. पागलच म्हणत होते ना त्याला, पण सोडलं नाही. कधी लोक पागल म्हणतील तर कधी त्याच पोराला डोक्यावर घेऊन नाचतील. हा समाजाचा रीत आहे. महाराज म्हणले मला पागल म्हणले काय टेन्शन नाही.
कोणी महाराजांच्या सोबत आलं नाही. ऐका, शेवटी घरी आले महाराज आणि बायकोला म्हणले, जिजे तू तरी चल माझ्या बरोबर वैकुंठाला. जिजाबाई म्हणे, हे बघा, तुम्हाला जायचं तर जा, करमलं तर राहा, नाही करमलं तर माघारी या. वैकुंठ शब्दाचा अर्थ पत्नीला सुद्धा न कळावा एवढं विलक्षण जीवन महाराजांना अनुभवलं. महाराज म्हणले, नका येऊ माझ्याबरोबर वैकुंठाला, पण मला वाट लावायला गोपाळपुऱ्यापर्यंत चला. आणि मग महाराजांना वाट लावायला गोपाळपुऱ्यापर्यंत येतात. आणि मग महाराज या जगाला सांगतात, बाबा हो, ज्यांच्यापर्यंत मला जाऊन पोहोचता आलं नाही त्या सर्वांना सांगा महाराजांना तुमची आठवण केली. आम्ही जातो, तुम्ही कृपा सुद्यावी सकळा सांगावी. विनंती माझी वाढवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठ श्रीरंग. बोलावी आम्ही तो. जातो आमच्या गावा आम्ही जातो, आमच्या आम्ही जातो आमच्या आम्ही जातो आमच्या आमचा राम राम घ्यावा. आमच्या राम आता आम्ही आमच्या गावाला जातो. हा शेवटचा रामराम तुम्हाला आहे. लोक म्हणले, तुमचं गाव कोणतं आहे? म्हणले, आमचं गाव हे नाही. मग आम्ही शिवऱ्यावरून आलो. आमचं गाव हे नाही, आम्ही डोंगरगाववरून आलो. आमचं गाव हे नाही महाराज, आम्ही माळ साकोऱ्यावरून आलो. आमचं गाव हे नाही, आम्ही हिंगणवेड्यावरून आलो. आमचं गाव हे नाही, आम्ही वडजेऱ्यावरून आलो. आम्ही देशवंडीवरून आलो. आम्ही दातलीवरून आलो. मी ग्रामसेवक नाही इकडचा, कीर्तनाचे गाव आहे. आम्ही एवढ्या गावावरून आलो महाराज, आमचं गाव हे नाही. मग तुम्ही कुठून? आम्ही हिंगोलीवरून आलो, संभाजीनगरवरून आलो, आम्ही आळंदीवरून आलो. तुमचं गाव कोणतं आहे? महाराज म्हणजे, आम्ही वैकुंठवासी आलो याची आलो याची आलो याची कारण अशी बोलिले जे ऋषी साच भावे वरताया. कशासाठी आले? तिथंच उत्तर आहे, साच भावे वरताया. खरं सांगायला आलो, झाडू संताची मार्ग आड राणे भरले. आड राणा म्हणजे चाललात ना तुम्ही. 35 लाख लिटर दारू 17 दिवसात जप्त झाली. आडराने भरले जग निवडणुकीच्या पिरियडची. मी पिलेली सांगितली नाही, पकडलेली जप्त झालेली सांगितली. 35 लाख लिटर दारू जप्त झाली. याला म्हणतात आडरानानं चाललेलं जग आहे. या आडरानानं चांगलेल्या जगाला मला सन्मार्गाला आणायचं आहे. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है. आपने पल्लों का दाम खर्च कर मुंह में मिट्टी आती है. अरे नशा करायची हरिनामाची करा. सकाळी 4ला आलो मी, 4:30ला झोपलो, 8:30ला उठलो. 3.5-4 तासाची झोप आहे. पण वाटतं तुम्हाला मी 4 बरे एक दिवस नाही, हे रोज आहे. ही नशा करा, ब्रह्मरस घेई काढा, तेने पिढा वारे. ब्रह्मरस घ्या, आपण सोमरस घेतो, बरोबर आहे ना. महाराज म्हणले, सेवी तो हा रस, वाटी तो आणि का घ्या रे होऊ नका रान भरे. कशासाठी आले महाराज? बुडत हे जन नदी खवे डोळा,
येतो कळवळा म्हणून या ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले खराया आली दीन जना. माणसाला माणसाची प्रगती सहन होत नाही, कुत्र्याला वाहनाची गती सहन होत नाही आणि साधू संताला आपली अधोगती सहन होत नाही. म्हणून आम्ही वैकुंठ सोडून या ठिकाणी आलो. पण आता आम्हाला जायचंय, पण माझी गाथा मी तुमच्यासाठी मागे ठेवून जाणार. तो गाथा वाचून आपला माथा जाग्यावर आणा. भगवान बाबाचा सुद्धा तो संदेश आहे, एकरिकान पोरं शिकवा. आणि सांप्रदायिक लोकांना सुद्धा तुम्हाला अभ्यास करायला सांगितलेला आहे. अभ्यास करा. अभ्यासाशिवाय काय महाराज. काल जी पुढची लाईन होती शपथविधी संत महंताची, त्याच्यात फ्रंटला शास्त्रीजी होती पहिल्या खुर्चीवर, बरं का. ही ताकद फक्त ज्ञानेश्वरीची आणि अभ्यासाची. आळंदीत आम्ही भेटायला गेल्यानंतर म्हटले, अरे तुम्हीच मला भेटले नसते जर मी अभ्यासू नसतो तर. तुम्ही माझ्या जवळ आले नसते महाराज. ताकद आहे. काय ताकद आहे तुम्हाला शिक्षणाची सांगू. एका माणसानं लिहिलेल्या संविधानावर 140 करोड जनतेला वागावं लागतं. ही ताकद शिक्षणाची आहे. ही ताकद आहे. लक्षात ठेवा. महाराज म्हणले ही ताकद आहे, लक्षात घ्या. तुम्ही गाथा वाचा. गाथा वाचून माथा जाग्यावर आणा. माया हो, माया हो, माझी विनंती आहे. मी यांना फारसं उपदेश करणार नाही. मी तुम्हाला सांगेल तुमच्याकडून शक्य आहे. तुम्ही रोज एक अभंग गाथ्याचा वाचा आणि 5 ओव्या ज्ञानेश्वरीच्या वाचा. एक अभंग वाचायला 1 मिनिट लागतो आणि 5 ओव्या वाचायला 1 मिनिट. बस मी जास्त सांगणार नाही तुम्हाला. 2 मिनिटं द्या. 1 मिनिट गाथ्यासाठी आणि 1 मिनिट ज्ञानेश्वरीसाठी. एक आपण मेसेज वाचत राहतो ना, बस. तुम्हाला गाथा पण घ्यायची गरज नाही. प्ले स्टोरला जा, ग्रंथ संपदा डाउनलोड करा, त्याच्यात गाथा आहे, ज्ञानेश्वरी वाचा. महाराज म्हणजे आम्हाला वाचता येत नाही. नाही वाचता येत तुम्हाला, त्याचं बी उदाहरण सांगतो ऐका. गोविंद महाराज केंद्रे यांना वाचन नव्हतं. ज्यांनी ज्ञानेश्वरी मंदिर उभं केलं आळंदीमध्ये, त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं दादा हो. पण त्या ज्ञानेश्वरीनं केलेली कृपा बघा. त्या महाराजांच्या ज्ञानेश्वरी मुखोद्गत झाली होती. ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा म्हणतात ना. शिक्षण नव्हतं. आजही गणपत महाराज दोन्ही डोळ्यानं आंधळे असणारे गाथा ज्ञानेश्वरी कंठस्थ आहे. ही ताकद आहे ज्ञानेश्वरीमध्ये. बरं, तुम्ही ज्ञानेश्वरीवरून बोट फिरवा. नुसतं बोट जरी फिरवलं ना तर ज्ञानोबा राय तुमचं बोट आयुष्यभर सोडणार नाही. ही ताकद ज्ञानेश्वरीची आहे. काय त्या गाथ्याची ज्ञानेश्वरीची ताकद महाराज. कालच्या एवढ्या सोहळ्याला आम्हाला बोलवावं, ही ताकद गाथा ज्ञानेश्वरीची आहे. अरे विदेशात दुबईला सुद्धा लोकांनी कीर्तनाला बोलवावं, ही ताकद गाथा ज्ञानेश्वरीची आहे. आता हे पण जाणार आहेत कॅनडाला, बरं का. कॅनडाला जाणार आहे. ही ताकद गाथा ज्ञानेश्वरीची आहे. लक्षात ठेवा. मला काय सांगायचं, कोण बोलवलं असतं विदेशात आपल्याला. बोला. आपल्यातली ज्ञानेश्वरी काढा, गाथा काढा. आपल्यात काही नाही महाराज. माझी विनंती, माझा गाथा वाचून आपला माथा जाग्यावर आला. एक म्हणे हे पारायण 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 किती दिवस करायचं. म्हणलं जोपर्यंत नारायण होत नाही तोपर्यंत पारायण. नारायण झालं ना, पारायण बंद झालं तरी चालेल. कीर्तन चांग, कीर्तन चांग होय. अंग हरिरूप होत नाही तोपर्यंत कीर्तन. सदाशिव्या श्रीमद भागवती कथा. निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादामृत द्रव संयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुर्मुहुः रसिका भुवि भावुकाः. भगवत स्वरूप होत नाही तोपर्यंत मग माझी गाथा मागं ठेवून जाणार. बस तो गाथा वाचा, माथा जाग्यावर आणा. तुम्हाला शांती पाहिजे ना. शांती जर जीवनात पाहिजे असेल तर गाथा ज्ञानेश्वरीनं मिळते. बा लक्षात घ्या. महाराज म्हणले तो गाथा तुमच्यासाठी. आजवरी होतो तुमचे गावी, आता कृपा असू द्यावी. आता नाही येणे सहज बोलणे खुंटले. आम्ही जातो आम्ही जातो आमचा राम राम गावा. आमचा राम राम गावा. आम्ही जातो आम्ही जायचंय. हा शेवटचा रामराम तुम्हाला आहे. आणि मृत्यूच्या डोक्यावर पाय देतात. ऐका बरं.
भारताचे सम्राट धृतराष्ट्र आगीत जळून जातात. जगाचे लक्ष द्या, जगाचा त्रास सहन करून शेवटच्या क्षणाला जगाचा मालक घ्यायला येतो. मृत्यूच्या डोक्यावर पाय देऊन सदैव वैकुंठ गमन तुकोबाराय करतात आणि सांगतात याच्यासाठी मी अट्टहास केला आणि यांनी माझा शेवट गोड केला. यासाठी केला होता यासाठी केला टाळ वाजवा होता यासाठी केला होता यासाठी केला होता यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड बाबा शेवटचा दिस गोड बाबा शेवटचा दिस गोड बाबा हाताने चिंचिने पावलो विसावा, हाताने चिंचिने पावलो हाताने चिंचिने हाताने चिंचिने पावलो विसावा. वा वा वा, क्या बात. याच्यासाठीच अट्टहास केला तुम्हाला आणण्याचा, एवढं गोड ऐकायला मिळावं. बरोबर आहे ना. यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आता प्रमाणाने अभंग जुळूयात आपण. लक्ष द्या बरं का, जे जाणकार आहे त्यांना कळेल, बाकीच्यासाठी जेवण तयार आहे, ताण घ्यायचं काम नाही. लक्ष द्या. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. याजसाठी केला होता अट्टहास, मरण माझे मरोनी गेले मज केले अमर. याजसाठी केला होता अट्टहास, अमर आहा खरे की पहा कोटे दे किंवा कोटे हे याला म्हणतात. याजसाठी केला होता अट्टहास, आपुले मरण पाहिले म्या डोळा तो झाला सोहळा अनुपम्य. याजसाठी केला होता अट्टहास. ज्ञानोबारायांच्या जाण्याचा सोहळा आहे. आज बोलणं कळते. ज्ञानोबारायांच्या जाण्याचा सोहळा आहे. तुकाराम महाराजांच्या जाण्याचीच बीज म्हणजे सोहळा आहे. एकनाथ महाराजांच्या जाण्याचाच सोहळा आहे. भगवान बाबाची पुण्यतिथी आता 14 जानेवारी. महाराष्ट्र नाही, महाराष्ट्राच्या बाहेर 4-5 राज्यात नाही, विदेशात सुद्धा लोक आज साजरी करायला लागले. कोणत्या दिवसाला महत्व आहे? जाण्याच्या आज शेवटचा दिवस ना. म्हणून महाराज म्हणले जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. याजसाठी केला होता अट्टहास, काळ गुलाम सलाम करी तू गया घरी राबतो. ज्याची गरज तापवाडी कळी काळ पाया पडे तो हा पंढरीचा राणा पुसासाच वाठरा जना. याजसाठी केला होता अट्टहास. तुकाराम तुकाराम
तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ याच्यासाठी केला होता अट्टहास. अट्टहास कशासाठी केला? शेवटचा दिवस गोड व्हावा. उत्तर तिथंच या अभंगामध्ये हा प्रश्न आहे. याच्यासाठी केला होता अट्टहास. सर प्रश्न उत्तरात सांगतो हा. प्रश्न आहे याच्यासाठी केला होता अट्टहास. त्याचं उत्तर आहे का? शेवटचा दिवस गोड व्हावा. पहिलं उत्तर. आता निश्चिंतीने पावलो विसावा याच्यासाठी केला होता अट्टहास. कुंटलिया धावा तृष्णेची याच्यासाठी केला होता अट्टहास. कवतुक वाटे झाली यावेचाचे याच्यासाठी केला होता अट्टहास. नाम मंगळाचे तिने गुणे याच्यासाठी केला होता अट्टहास. कशासाठी अट्टहास केला? तुका म्हणे मुक्ती पर निली नोवरी. मुक्ती बरोबर लग्न लागावं. मग ताने का? बोला, आपण कशासाठी परमार्थ करतो? मुक्तीसाठीच ना. मग मुक्ती बरोबर लग्न झाल्या होता नाही का? बायको तहसीलदार असावी, वाळूचं टिपर असावं. आता तर कळलं तुम्हाला? टेन्शन घेण्याचं काम आहे का सांगा बरं? आता मुक्ती बरोबर लग्न झालं की टेन्शन घेण्याचं काम नाही. याच्यासाठी केला होता अट्टहास. आता दिवसचारी खेळमेळी याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवट गोड झाला म्हणतात. याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा. आता दुसरा प्रश्न आहे, शेवटचा दिवस गोड व्हावा. उत्तर आहे का? आता चिंतीने पावलो विसावा. शेवटचा दिवस गोड व्हावा. कुंटलिया धावा तृष्णेची या कळतंय ना? शेवटचा दिवस गोड व्हावा. आता चिंतीने पावलो विसावा. शेवटचा दिवस गोड व्हावा. नाम मंगळाचे तिने गुणे शेवटचा दिवस गोड व्हावा. कधी शेवट गोड? तुका म्हणे मुक्ती पर निली नोवरी. मुक्ती नवरी झाली शेवटचा दिवस गोड व्हावा. आता दिवसचारी खेळीमेळी शेवटचा दिवस गोड व्हावा. पहिल्या चरणात प्रश्न आहे, खालचे 3 चरण त्याला जोडले, हे त्याचं उत्तर आहे. याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा. विठोबा शेवटचा दिवस गोड. हा थोडं राहिले गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडलिया धावा तृष्णेची या. आता नंतर देऊयात आपण ना ते रुमाल वगैरे काय. लक्ष द्या माझ्याकडे. आज हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला कैलासवासी चिंतामण दादा सोनवणे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने. त्यांच्या आई लीलाबाई दादा सोनवणे, त्याच्यानंतर त्यांचे बंधू आपले शिक्षक बाळासाहेब दादा सोनवणे, दुसरे बंधू रामदास दादा सोनवणे, त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी मुक्ता चिंतामण सोनवणे, त्यांची 2 मुली, एक मुलगा आणि मुलगी शुभांगी आणि अश्विन, त्याच्यानंतर बाकी त्यांच्या बहीणबाई, हा सगळाच त्यांचा परिवार बरं का. यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. आणि ही कीर्तन या परिवाराच्या प्रेमामुळे, बस बाळा, या परिवाराच्या प्रेमामुळे तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा सुयोग म्हणावं का काय म्हणावं आता मला काही शब्द कळत नाही. पण या दादांचा फोटो पाहिला, मागचा बॅनर जर पाहिला तर असं वाटत नाही हे पुण्यस्मरणाचं कीर्तन आहे. मी लक्ष देऊन बॅनर पाहिल्यानंतर मला कळलं. त्यांच्या फोटोकडं, त्यांच्या बॅनरकडं, त्यांच्या या पत्रिकेकडं पाहिलं
की असं वाटतं हा त्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याचा कार्यक्रम आहे. कारण एवढ्या कमी वयात त्यांना या इहलोकाची यात्रा संपून जावं लागलं आणि त्यांनी माझं कीर्तन हिंगणवेढ्याला माळसाकोऱ्याला स्टेजवर बसून ऐकलं. दोघंही नवरा बायको. मागच्या वर्षी माझं काल्याचं कीर्तन होतं हिंगणवेढ्याला, तिथंही दोघंही पती पत्नी कीर्तनाला 2-4 दिवस. आणि या जवळपास कुठेही कीर्तन असलं की दोघंही पती पत्नी बघा टू व्हीलरवर कीर्तनाला यायचे बरं महाराज. आणि असं आहे ना, मला काही काही सूत्र कळत नाही, तिथं बुद्धी बंद होते माणसाची, आहे की नाही. काही काही माणसाची वाट पाहावी लागते आणि जाऊ, बरोबर आहे ना, पण ते जात नाही. आणि काही माणसं हवेशी वाटतात. कीर्तनाला हजर राहणारा माणूस आहे की पत्नीला घेऊन लेकरांना घेऊन कीर्तनासाठी येणारा माणूस, पण आज या अवघ्या कमी वयामध्ये त्यांना या लोकाची यात्रा संपून जावं लागलं. बघा मी जास्त तिकडं ओळालो नाही, जास्त मी तिकडे गेलो नाही, कारण कसं असतं काही काही विषय बोलायला लागले की वक्त्यांना सुद्धा भावना आवरत नाही. कारण आम्ही वक्ते जरी असलो तरी आम्ही माणूसच आहे, आम्ही ज्ञानी जरी असलो तरी आम्हाला भावना आहेत. असं आहे ना. त्या लेकराला इथं हार घालताना पाहिलं कीच माझ्या डोळ्याला पाणी आलं. एवढ्या कमी वयात एवढ्या छोट्या लेकराला वडिलाच्या कार्यक्रमासाठी हार घालण्याची वेळ यावी, ही माणसाचं ज्ञान इथं शून्य करणारी गोष्ट आहे बरं का. काही गोष्टी ज्ञान नाही कव्हर करू शकत. काही गोष्टी सिच्युएशन परिस्थिती अशी असते ना. तो आणि माझं दर्शन घेतलं घरामध्ये, तो छोटा आहे पण त्याच्यात चांगलं विचार त्याचे छान आहे बरं का. मोठ्या माणसासारखा प्रोक्त असल्यासारखा मी त्याला पहिल्यांदाच पाहिलं, पण त्याच्याकडे पाहिल्यानंतर त्याची देहबोली जे सांगते ना, एखाद्या प्रोक्त माणसाचा जसं विचार असावे अशा पद्धतीचं त्याचं वागणं आहे अतिशय. पण एवढ्या छोट्या कमी वयात आज ही वेळ यावी. आणि मुलगी आहे, ताई पण आहेत, सगळ्याच आहे. एवढं आयुष्य कठायचं आहे महाराज. अरे आता आम्ही कीर्तनाला 2 दिवस बाहेर असतो ना, तर बायकोचे फोन असतात, आता तुम्ही कधी येणार आहे, सांगावं लागतं अगं आई आजचं कीर्तन करून येणार आहे. 3 दिवस झाले ना, 3रा दिवस हो आज पण थांबणार आहे का तुम्ही, आज पण थांबणार आहे, हा म्हणावं लागतं आजचं करून येणार आहे. अरे 2 दिवस बाहेर आपण जातो तर तो पती मालक घरी कधी येतो ह्या विचारात पत्नी असते, बरोबर आहे ना. आता एकदा गेलेला मालक पुन्हा येणारच नाही, त्या पत्नीची अवस्था काय होणार आहे, त्या बाईची अवस्था. अरे फक्त मरण येत नाही म्हणून जगणं असतं बघ देवाकडं, दुसरं काहीच नाही. मला सांगायचं एवढंच आहे, आपली प्रेम करणारी व्यक्ती गेली की माणसाला फक्त मरण येत नाही म्हणून जगावं लागतं, नाही त्या जगण्याला जगणं म्हणत नाही. आणि पती एवढं घरदार सोडून, एवढं घरदार 21 वर्षाच्या वडिलांनी सांभाळलेलं असताना एका मिनिटात त्या माणसाचा त्याग करते हो घरच्यांचा. आई वडील भाऊ बहीण सगळ्या घराचा एका मिनिटात त्याग करते. कशामुळं? एका नवऱ्याच्या विश्वासामुळे. एका मालकाकडे बघून 21 वर्षाच्या घरात राहिली, त्या घराचा एका मिनिटात त्याग करते, सर्वस्व ॲडजस्ट करते बघा नवऱ्यासाठी. तिला सासूचा स्वभाव जरी नाही आवडला, सासऱ्याचा नाही आवडला, नंदेचा नाही आवडला, दिराचा नाही आवडला, तर एकट्या नवऱ्यासाठी ती म्हणते बघा तुमच्यासाठी मी करेल ॲडजस्ट, मला तुम्ही महत्त्वाचे. मग नवरा म्हणतो माझी आई माझ्यासाठी, हा मी करेल त्यांचं पण मला तुम्ही महत्त्वाचे आहे. अहो तुम्ही जर माझे नसाल तर मग मी इथं कुणासाठी आले. आणि तेच गेलं की ते घर घर म्हणून राहत नसतं, ते घर घर म्हणून राहत नाही. आज 3 भाऊ आहेत, 2 बहिणी आहेत, सर शिक्षक आहेत, दादा आहेत, पण त्या भावाची आठवण आल्याबरोबर घरातच मी पाहिलं की सगळं वातावरण मी नंतर बोलून चेंज केलं. ते म्हटलं आपण इकडे नको फारसं जायला. आणि इथंही मी ते जास्त हाताळलं नाही, कारण मीच बोलू शकलो नसतो बघा. मला तर असं वाटतंय की मी कीर्तनकार आहे, पण असे कीर्तन करण्याची वेळ माझ्यावर तरी येऊ नये, अशा पद्धतीचे कीर्तन करण्याची वेळ माझ्यावर तरी येऊ नये. कारण बाप गेल्यानंतर काय असतं, मला वडिलाचा किती पण वाजता फोन येतो, किती पण वाजता महाराज, 2 वाजता 3 वाजता 4 5 सकाळची बरं का. त्यांना जाग आली की मला फोन असतो, संतोष भाऊ माझ्या घरी आलेले, आमच्या वडिलाला पाहिलेलं आहे त्यांनी. महाराज कुठपर्यंत आहे तुम्ही. मला सांगायचं हेच आहे,
बाप असतो. बाप गेला ना की बस ती जागा जीवनात दुसरं कोणी घेऊ शकत नाही. आणि आज घराला सांभाळणारा बाप असतो, पण बापाला सांभाळणारी घरातली मुलगी असते. महाराज मी सांगेन तुम्हाला, लक्षात ठेवा, मुलाचं प्रेम आईवर असतं आणि मुलीचं प्रेम बापावर असतं. मुलीचं प्रेम बापावर असतं आणि तो बाप गेला की माणूस पोरका होतो. अरे बाप जाण्याचं दुःख मोठ्या मोठ्यांना विचारा. छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर बसले तेव्हा छत्रपतीच्या डोळ्यातून अश्रू आले. जिजाबाई साहेबांनी विचारलं, शिवबा एवढा आनंदाचा प्रसंग असताना तुमच्या डोळ्यात अश्रू का? तेव्हा शिवा राजांचं उत्तर आहे, मासाहेब हे सगळं सुख पाहण्यासाठी तुमच्या कपाळावरचं कुंकू माझे वडील शहाजी जिवंत असते तर मला किती बरं वाटलं असतं. बाप जाण्याचं दुःख छत्रपतींना सुद्धा सावरता आलं नाही महाराज. या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते छत्रपती शिवाजी महाराज. पण आठवण आली हे सुख पाहण्यासाठी माझे वडील जिवंत असते तर मला किती बरं वाटलं असतं. विचारा बाप जाण्याचं दुःख काही नेत्यांना. मला सांगायचं, मला कळतंय म्हणून बोलायचंय तुम्हाला. अरे मोदी साहेब निवडून यायच्या अगोदर आईचं दर्शन घ्यायचे, निवडून आल्यावरही आईचं दर्शन घ्यायचे. भारताच्या पंतप्रधानाला जर आईच्या आशीर्वादाची गरज आहे, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजाला जर बापाची गरज आहे, आपण एवढे मोठे नाही आहे. आपण एवढे मोठे नाही आहेत की जेणेकरून आपण बापाशिवाय जगू शकू. कीर्तन झाल्यानंतर लोक कौतुक करतात बरं, पण घरी गेल्यानंतर वडिलाच्या चेहऱ्यावर जो आनंद पाहिला ना, तो या सगळ्या जगाला मागं टाकणार आहे. सगळ्या जगाला मागं टाकणार आहे. आज मिनटाला चिंतामण दादांच्या आठवणी घरातल्या नाहीत. एका मिनटाला त्या रोडने जरी चालला असेल तर पोरांच्या बायकोच्या मनात येत असेल, याच रोडने आम्ही महाराजाच्या कीर्तनाला गाडीवर गेलो होतो. ही आठवणी विसरणं फार अवघड असतं. या आठवणीतून बाहेर निघणं याच्यासारखं. काही माणसं म्हणतात आता विसरावं, अहो तेच तर होत नाही. काही माणसं म्हणतात आता हे विसरलं पाहिजे. अहो हे म्हणणं सोपं आहे हो, पण त्या माणसाशिवाय जगणं किती अवघड आहे. ज्या बाईचा मालक गेला त्या बाईला अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी ही कहाणी म्हणतात ना. हे सोपं नाही महाराज, हे सोपं नाही. काही महिला म्हणतात देवाने मला एकच द्यावं, माझ्या मालकाच्या अगोदर मला मरण यावं, की मला माझ्या मालकाशिवाय जगणं हे मला मरण्यासारखंच आहे. मला एवढंच देवाने द्यावं, मी देवाकडे काही मागत नाही दुसरं. देवाकडे मी दुसरं काहीच मागत नाही, बस माझ्या मालकाच्या अगोदर माझं जाणं असावं. लाख अडचणी असतात महाराज माणूस गेल्याच्या नंतर. आपला पती गेल्यानंतर काय त्रास होतो. ज्या बाईचा मालक गेला त्या बाईला सोडून हे दुःख कुणाला कळणार नाही. हे दुःख कुणाला कळणार नाही. दुसरे आपण शब्दात बोलू, सांत्वन करू, झाला आजचा कार्यक्रम झाला की आपण विसरून जाऊ, भेटून जाऊ, बस तेवढ्या पुरतं आज त्यांना हलकं वाटेल की आलेत बाबा एवढे पाहुणे रावळे आपल्याला. पण उद्यापासून त्या चार भिंतीच्या आतच त्या एकटीला राहायचं आहे. उद्यापासून त्या चार भिंतीच्या आत त्या पोरांना त्या पोरींना राहायचं आहे. लक्षात ठेवा, हे कठीण असतं, खूप कठीण असतं. भगवंतांना अशी वेळ कुणावर येऊ देऊ नये. बस मी काही तुमच्या भावनेला हात घालणार नाही, मला काही त्याचा बोलण्याचा अट्टाहासही नाही, मला बोलण्याची इच्छासुद्धा नाही. फक्त मी एवढंच सांगेन की परमार्थिक जीवन जगलं चिंतामण दादांनी. परमार्थिक जीवन जगलं. कीर्तना भजनाची आवड होती. ही आवड फारशी महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा बरं का. बाकी कोणाला कोणत्या आवडी असतील काही नाही, पण परमार्थाची आवड जवळपास कीर्तन सोडायचे नाही. पण त्यांना ह्या आपल्याला सगळ्यांना सोडून जावं लागलं. मी भगवंताकडे प्रार्थना करेल, त्यांच्या आत्म्याला चिर शांती लाभून हेन तेन हे काही बोलण्याची गरज नाही. मी एकच पांडुरंगाला विनंती करेल की अशी वेळ कोण्या कुटुंबावर येऊ देऊ नको. बस अशी वेळ पुन्हा दुसऱ्या कुटुंबावर येऊ नये एवढीच पांडुरंगाला प्रार्थना करूयात. याच्यापेक्षा दुसरं काही बोलण्याची मला इच्छा नाही. म्हणून पुन्हा दादांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं बघा ना, एवढी मोठी मंडळी या ठिकाणी जमली. ही त्यांच्या स्वभावाची पावती असावी, ही त्यांच्या परिवाराचं प्रेम. एवढा मोठा समाज, आज दिलेला मंडपसुद्धा कमी पडला. कामाचे दिवस आहे, पाऊस आहे, सगळ्याच गोष्टी आहे, तरीसुद्धा एवढा समाज या ठिकाणी उपस्थित आहे. मी जाता जाता एकच सांगेन की बस जीवनातला बाप गेला की माणूस पोरका होत असतो. आज करायचं आहे काय आपल्याला? ज्यांचे आईवडील जिवंत आहे त्यांच्या आईवडिलाला त्यांनी सांभाळायचे. आज खरी श्रद्धांजली कोणती माहिती आहे? ज्याचे आईवडील आपल्यापासून वेगळं राहतात त्यांनी संध्याकाळी घरी घेऊन येणं,
हीच खरी श्रद्धांजली आहे आणि हीच खरी आदरांजली. विचारा ह्या लेकराला बाप जाण्याचं दुःख, विचारा त्या शुभांगीला बाप जाण्याचं दुःख. बाप काय असतो कधीतरी यांच्याजवळ बसा, मग ज्यांच्याजवळ आहे असं आहे ना, आहे तोपर्यंत किंमत कळत नाही आणि मेल्यानंतर पुन्हा मिळत नाही. तसा अशी परिस्थिती आहे. पके फल पेड़ों से रिश्ता तोड़ जाते हैं और आपाहिज माँ बाप हो तो बच्चे छोड़ जाते हैं. पिकलेलं फळ जसं झाडाला सोडतं तसे म्हातारे मायबाप झाले की सांभाळायचा कंटाळा येतो. माझी विनंती आहे, आपण आपल्या आईवडिलाला सांभाळा, आपल्या आईवडिलांचा सांभाळ करा, एवढीच जाता जाता विनंती करेल. बोलण्यासारखं खूप आहे, वेळ भरपूर झालेला आहे. भरपूर म्हणजे तसा अर्धा तास शिल्लक आहे, पण नियोजित वेळेतला वेळ संपलेला आहे. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्या मंडळीला आलेल्या मी मृदंगाचार्य गायनाचार्य महाराज मंडळी, वेळातला वेळ काढून, वेळ नाही आता या दोघां तिघांकडे बरं का, आता प्रवास करणं एवढं सोपं नाही, रोज 2-2 कीर्तनं करणं सोपं नाही, पण चला समाजाचं प्रेम आहे आणि पळत राहा महाराज. जेवढं होईल दिलं ईश्वराने आपल्याकडं, आपण जात राहू. काही माणसं म्हणतात किती आता 2-2 कीर्तनं करता, बस झालं ना आता. माझं उत्तर असतं त्यांना, अरे लोकांना कीर्तनकार कमी नाहीत रे, त्यांना आपली आवड आहे म्हणून बोलवतात. कीर्तनकार कुठं कमी आहे महाराज, बोला. कीर्तनकार कमी आहे, गायक कमी आहे, वादक कमी आहे. आपण टाळलं नाही पाहिजे. त्या माणसाला आपली इच्छा असते ना, थोडा त्रास आपल्याला होईल, आपल्याला प्रवासाचा त्रास होईल, बस एवढंच अंतःकरणात असतं. म्हणून पुन्हा एकदा आलेल्या सगळ्या मंडळींना या ठिकाणी मी धन्यवाद देतो. आणि गायनाचार्य आमचे पवार महाराज, आमचे ओंकार महाराज, इकडं सागर महाराज, सागर महाराजांनाही झोप नाही रात्री, मी येणार म्हणून जागेच होते बरं, 4 वाजेपर्यंत जागेच होते. सागर महाराजही आहेत, इकडं आमचे हरिभक्तपरायण संतोष भाऊ आहेत, चैतन महाराज आहेत, सुनील भाऊ आहेत, आमचे दुसरे युवा कीर्तनकार फार गोड कीर्तन करतात बरं का. पण आज महाराजांच्या प्रेमामुळे माझे मित्र आहेत चांगले, जनार्दन महाराज संभाजीनगर, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे योगेश महाराजही आहेत. काय दिनेश पखवाज वाजवलास बाळा, लय गोड, एकदम सुंदर. बस काही माणसाच्या माघारी आठवणी येतात बरं आम्हाला, काही वादकांच्या गायकांच्या परस्परही चर्चा होतात, त्याच्यात दिनेशचं नाव आहे. अतिशय गोड वादन या ठिकाणी केलेलं आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. तिकडं साईनाथ भाऊ आहे की नाही, साईनाथ भाऊ आमचे आत्माराम दादा डोंगरगावकर आहेत, तिकडं आमचे गामणे दादा, ज्ञानेश्वर दादा सुद्धा आलेले आहेत आणि तुम्ही सगळीच मंडळी आहात. सर्वांना या ठिकाणी धन्यवाद आणि वाणीला विराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकारामेश्वर हरी विठ्ठल माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर जय जय विठ्ठल, जय जय कुरे बेडे वाकुडे. अपराध महाराज तुम्ही सिद्ध, नाही उच्चारिला अधिकार क्षमा. अपराध महाराज तुम्ही सिद्ध, कामरे ज्ञानेश्वरा का पाया क्षमा. अपराध महाराज तुम्ही सिद्ध. आपल्या ओम शांतीच्या ताई या ठिकाणी उपस्थित आहेत. मागे डोंगरगावला तुम्ही आला होतात ताई, तुम्ही माझ्याकडून राहून गेलं म्हणून आपणही या ठिकाणी उपस्थित राहिलात या परिवाराच्या प्रेमामुळे. म्हणून ताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा, त्यांनाही धन्यवाद. ज्ञानदेव तुकाराम तुकाराम तुकाराम